एसटी महामंडळाच्या प्रवास भाड्यात 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार लागू झालाय। 15 एप्रिलपासून प्रत्येक प्रवाशाकडून 2 रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येते। या निर्णयामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या खिशाला किरकोळ पण कायमचा भार असणार आहे। राज्यामध्ये दररोज तब्बल 55 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात। या 2 रुपयांच्या अधिभारातून दररोज जवळपास 1 कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे। हा पैसा थेट एसटीच्या महामंडळाच्या तिजोरीत जाणार नसून स्थानकांवरील स्वच्छतागृहांची देखभाल करणाऱ्या खासगी संस्थांना दिला जाणार आहे। त्या नव्या अधिभारातनं दररोज 1 ते 1.25 कोटी, महिन्याला 30 ते 35 कोटी जमा होतील असा अंदाज आहे। अधिभारातनं दर्जेदार सुविधा दिल्या जातील अशी प्रतिक्रिया एसटी महामंडळाचे अधिकारी प्रमोद नेहुल यांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये स्वच्छता अधिभार हा तिकिटामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। दैनंदिन प्रवासी संख्या आपली जवळपास 1,20,000ची आहे पूर्ण विभागामध्ये आणि त्या अनुषंगाने सर्व अंमलबजावणी आपली झालेली आहे। या सर्व अधिभारातून येणाऱ्या रकमेतून आपण दर्जेदार सुविधा देण्याचा आणि स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न विभागामध्ये करणार आहोत। अधिभार हा प्रति प्रवासी असल्याकारणाने त्या सर्व प्रवाशांना तो लागू राहील, विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त। तर प्रवाशांकडून मात्र या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येतात। काहींनी 2 रुपयांच्या बदल्यात स्वच्छ सुविधा मिळणार असतील तर स्वागत केलंय, तर काही प्रवाशांनी मात्र स्वच्छतागृह खरंच स्वच्छ राहतील का असा प्रश्न उपस्थित केला। मला तर असं वाटतंय की म्हणजे प्रत्येक बसमध्ये प्रवेश करणारे 2 रुपये तिकीटवर लावताय तर होऊ शकतं ना, कारण एक याच्यामध्ये 1 कोटी म्हणता पैसे जमताय तर होऊ शकतं। आनंद आहे, उलट साफसफाई होते, चांगला आनंद आहे। बस संपला विषय, चांगला साफसफाई होते, बस संपलं, आणि काही नाही। त्या 2 दिवसात आणखी काय दिसून येत नाही आहे। यापुढे जे राहतील स्वच्छता करतील तर ते योग्य होईल। या निर्णयाला वाल्मिकी समाजाने विरोध केला। स्वच्छतागृह व्यवस्थापनाचे करार बदलल्यामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होणार असल्याचा आरोप करण्यात आलाय। गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी देखील वाल्मिकी समाजाने दर्शवली। साफसफाई, लोकांचे आरोग्य जपणे हे सर्वात अगोदर वाल्मिक समाजाच्या ऐवजी कोणीच केलेले नाही। आणि आज वेगवेगळी सुविधा उपलब्ध झाल्यावर शासन, निमशासन हे जे वेगवेगळे पर्याय शोधत आहे साफसफाईसाठी, आमची मागणी एकच आहे, जेथे पण सफाईचा मुद्दा येईल तेथे वाल्मिक समाजाच्या कर्मचारा जो उमेदवार राहील त्याला सरळ भरती प्रक्रियेतून शासन सेवेत घेण्यात यावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।